रेमंड कंपनीतील उपोषणाचा तिढा कायम, माजी मंत्री मदन येरावार यांची मध्यस्थी निष्फळ। लोहारा येथील रेमंड इको डेनिम प्रायव्हेट लिमिटेडमधील कामगारांचे प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेले आमरण उपोषण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे। माजी मंत्री मदन येरावार यांनी पुढाकार घेऊन कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली, मात्र चर्चेच्या फेऱ्यांनंतरही कोणताही ठोस निर्णय होऊन शकल्याने उपोषणाचा तिढा कायम आहे। कामगारांच्या खालावलेल्या प्रकृतीचे गांभीर्य ओळखून माजी मंत्री मदन येरावार यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी थेट संवाद साधला। यावेळी त्यांनी यवतमाळ युनिटचे प्रमुख नितीन श्रीवास्तव आणि चंद्रशेखर पातुरकर यांना चर्चेसाठी बोलावले होते। हे उपोषण कंपनी आणि कामगार या दोन्ही घटकांसाठी घातक असून लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका येरावार यांनी मांडली। मध्यस्थीदरम्यान खालील मुद्द्यांवर चर्चा झाली आहे, त्यात कामगारांच्या पगारात 5,400 ते 5,500 रुपयांपर्यंत वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती। कंपनीतून निलंबित करण्यात आलेल्या काही कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते। कामगारांच्या इतरही काही न्याय्य मागण्या पूर्ण करण्याबाबत व्यवस्थापनाने लवचिकता दाखवली होती, तरीही तोडगा निघाला नाही। येरावार यांचे जुने ऋणानुबंध असल्याने त्यांनी मध्यस्थीचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र प्रस्तावातील काही अटींवर उपोषणकर्त्यांमध्ये मतभेद दिसून आले। काही कामगारांना व्यवस्थापनाचा प्रस्ताव मान्य होता, तर काहींनी आपल्या मूळ मागण्यांवर ठाम राहत हा प्रस्ताव नाकारला। एकमत न होऊ शकल्याने ही चर्चा निष्फळ ठरली। कामगारांनी आपले आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत। तुमच्याशी वार्तालाप करायला आलो नाही, तर आज जो होईल तो अंतिम तोडगा होईल या हिशोबाने मी स्वतः श्रीवास्तव साहेबांना सांगितलं तुम्ही इथे या, पातुरकर साहेबांना तुम्ही सांगितलं इथे या। खरं म्हणजे या उपोषण मंडपात याच्या आधी ते येऊन गेले नाही। खरं म्हणजे कामगार उपोषणाला बसल्यावर त्यांच्याशी मीटिंग चर्चा जी असोसिएशनच्या माध्यमातून किंवा प्रतिनिधीच्या माध्यमातून मात्र निरंतर चालू आहे। स्वतः कलेक्टर साहेबांनी बैठक घेतली, कामगार आयुक्त स्वतः इथे प्राधान्याने तडजोड करत आहे। हाताला काम आपल्याला द्यायचं आहे। आपल्याच बाजूला असलेलं अमरावती, तिथे एवढी डिमांड आहे की लोक मागून आता आम्हाला एक्सपान्शन MIDC करावं लागत आहे। त्याच्यामुळे ही गोष्ट खरी आहे, एखादी इंडस्ट्री येण्यासाठी रोड पाहिजे, रेल्वे पाहिजे, विमानतळ पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे। आपण आता नॅशनल हायवेनी रोड जोडले, आता आपण वनीकरण जी हाय रोड करत आहे, लोहाऱ्यापर्यंत ते लोड केला। रेल्वेचं काम प्रगतीपथावर आहे। ज्या एअरपोर्टचा मी मंत्री होतो, एअरपोर्ट आता MIDC कडून सरकारच्या ताब्यात आलेला आहे। त्याच्यामुळे हळूहळू सगळ्या गतिविधी चालू होईल। कामगाराचा हक्क बरोबर भेटला ना, बरोबर कंपनी चालते ना, हे चालते। आता मागच्या वेळेसची जे तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं? अरे एक मिनिट बिपिन, यांनी काही सांगितलं तर काय वाटत का बा भाऊ समजावला आले? तुला सांगतो मी, तुला लाईनीनं माणसं दाखवतो। 3 लाख 4 लाखच्या पॅकेजवर पुण्याले कॉम्प्युटर इंजिनियर आहे, तर घरून पैसे पाठवा लागते। बरं माझ्याच घरचे 2 आहे, पण पोरगे भेटत नाही म्हणून त्या मायाला नोकरी करायला लागते, करता करायला पोरी देत नाही। सर यवतमाल रेमंड में 20,000 रुपए में कंप्यूटर इंजीनियर हमारे आज भी काम कर रहा है। आज अरे मेरे ऑफिस में है ना 5 यही रेमंड यवतमाल में। समजा तुझा धंदा दुकान गाठ्यात आहे, तू किती दिवस मार्केट मधून कर्ज आणशील? तू म्हणशील जाऊ दे। ओरिएंटनं काय केलं? तो अपने को अब सर एक तो ये लोगों को जो कंफ्यूजन है वो थोड़ा सा बता देता कि हम रेमंड नहीं, हम रेमंड यूको मैं तुम्हारा उसमें 50% रेमंड का है और 50% यूको का है। तो ये जो कोई भी सोचते आज की डेट में जिसको भी समझता, रेमंड एक अलग लिस्टेड कंपनी है। मालूम है हम लिस्टेड कंपनी नहीं है, हम प्राइवेट लिमिटेड हैं।
और ये लास्ट टाइम भी आप लोग आए थे, आप लोग को समझाया मैंने, तो ये जो कंफ्यूजन है, कितना भी कुछ भी समझाओ निकलता ही नहीं ना दिमाग से, अब उसका क्या करें। सबसे बड़ी समस्या ये है कि हम बोल रहे हैं कि हमारे बैलेंस शीट देख लो, नहीं तुम झूठ बोलते। अब मुझे शुगर है, अगर डॉक्टर झूठ बोल रहा है और लैब झूठ बोल रहा है मेरे को नहीं है शुगर, ये क्या बात है। तो ऐसे में तो काम नहीं हो सकता। देखिए सर, ऐसा है कि ताकत तो मेरी नहीं है, मेरी मतलब मैं, मेरे पिताजी की कंपनी नहीं है, मैं तो जो भी बात करके आया, आपने मुझे फोन किया, मैंने ऊपर में बात की। जो इनको क्या लगता है कि ये पातुरकर और श्रीवास्तव बोलते हैं, आपने खुद बात की, अभी बताया आपने, मेरे वरिष्ठ से बात की। हम लोग थोड़ी डिसाइड करते हैं, हम लोग वो है जो हमारे को बताया जाता है वो हम बोलते हैं। चला मी एक गोष्ट यांच्यात तू सांग रे विकास, आपले कोणत्या डिमांड? साहेब आमची डिमांड एक मिनिट तुम्ही जबाबदारी कोणाला तरी एकाला द्या. तू एक म्हणशील, तू एक म्हणशील, तू आमची एक म्हणशील, demand अशी नाही. आमची डिमांड सांगतो हं? भाऊ बसले आहे ना हं. त्यांच्या सगळ्या हा, आमची 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 जे डिमांड आहे पैकी एक बोलू शकते आम्ही बोलणार आमची 17,250 वॉटर डिमांड आहे. कोणतं ते कायद्याला द्याच लागते म्हणते. आता केंद्रातला माणूस आलता तुम्ही आम्हाला सांगितलं एक टप्प्यात द्या लागते, आम्ही 4 टप्प्यात घेतो. 4 टप्प्यात म्हणजे त्यांना आज नाही द्या लागत आम्हाला, 2028 पर्यंत अग्रीमेंट द्यावं लागेल त्यांना, जे बी द्यावं लागेल 2028 पर्यंत अग्रीमेंट द्यावं लागेल. आज एखाद्या मला त्यांना द्यायचं काम नाही आम्हाला. तेव्हा हे अग्रीमेंट कोणते करो, 5,000 करो का 7,000 करो का 10,000 करो, हे 2028 पर्यंत लागू होईल टप्प्यानं. हो. एका दिवसात त्यांना हे आम्हाला तिकडे अग्रीमेंट भेटणार नाही. बरं. मग हे तुम्हाला माहित आहे. मग 2028 पर्यंत आम्ही घेतो. आज 1 रुपया म्हणजे आज आम्ही 10 दिवस अरे बंद मग करतो. ते कॅल्क्युलेशन करून आले तर त्यांनी माहित नाही का टप्प्याटप्प्यानं 4 वर्षात द्यायचे आहे, ते कॅल्क्युलेशन तेच करून आले. पहिले भाऊ काय म्हणे 1 रुपया देत नाही म्हणे. आम्ही 22 मिनिट थांबलो, 22 मिनिट थांबलो, 15-20 मिनिट एकदा बंद केली. एक फ्री होते, तुम्हाला फोन लागला. अरे झालं ना, तेव्हा बंद केल्यावर आपला विषय झाला ना. नाही रे, 5,000 5,000 तर आहेच ना आपलं. 5 वर तर मान्यच आहे ते. बरं 4 टप्प्यात होतं तर 50, आता 2 टप्प्यात 2 टप्प्यात आता 2 नाही 2 टप्प्यात 50%. त्याच्यानंतर काय ठरलंय? 10-10 30. या टप्प्यात जुनाच पहिला फॉर्म्युला 50 ठेवा ना सर. नाही जुनाच फॉर्म्युला आपण केलेला. नाही आपण केलेला. हो सकता है, जो हो सकता है वही बताएंगे बेटा, जो नहीं हो सकता वो नहीं बताते. तोच फॉर्म्युला जुना. आता तिसरा आहे की आमचे जे 19 कामगार पहिले निलंबन केले मग बडतर्फ केले, बरं. ते बिना अट बिना शर्त वापस करा. बरं एक काम कारण का त्यांचा गुन्हाच नाही आहे भाऊ. हे सगळं आणि हे गोष्ट मॅनेजमेंटची हातात नाही. आहे. हा. हे काय वरच्या लेवलवर एक- येत नाही. एक- एक- हे पातुरकर साहेब आणि दोघंच एक त्याच्यात. मी काय म्हणतो, म्हणजे तुम्ही उपोषण करत राहा, नाही, उचल- ते काहीच नाही करत नाही. नाही, आता नाही, नाही, म्हणजे दोन्ही गोष्टी समजावून आता सांगा. त्या ह्याच्यावर जर गेलो, नाही. मी काय म्हणतो, जर हक्क मॅनेजमेंटनं मागणं पहिलाच गुन्हा आहे का? पहिलाच जर मागणी जी होती 250 रुपये चालू केली, ते जर 16 घंट्यात जर ते 2,500 आले, हे जर आधीच सांगितलं 2,500, हे झालंच नसतं. मग आता इथे चुकी कोणाची? मॅनेजमेंटची चुकी ना. संप करायला तर तुम्ही लावला याच्यात. आणि मॅनेजमेंटची चुकी आहे ना. हे काम बंद करण्याची जबाबदारी तो तुम्हाला करते. कारण की 250च्या जागेवर 2,500 पहिला टप्पा बोलले असते, ते लोक बाहेर निघाले नसते. एवढा विषयच नसता निघला. क्या बोलूं? अरे मग नाही बोलता का? भाऊ 16 तारखेला जे मीटिंग झाली ना, आम्ही लोकांनी फक्त मान्यताप्राप्त युनियनला प्रश्न बरं, मी विचारला. एक गोष्ट प्रश्न विचारला म्हणून आम्हाला बडतर्फ मी करण्यात आलं. एक करू शकतो, यांच्याकडून आताच्या आता होऊ नये आम्हाला मॅक्झिमम त्याच्यात मधला मार्ग काढायचा. मधला मार्ग त्याच्यातला मी काढ. आम्ही आप आ जाओ, बैठ दो मिनट में रिजाइन करता जाता, आप आ जाओ, बैठ जाओ, आप कर लो. ऐसा नहीं होता ना, जो नहीं नहीं होता. मैं क्या बोल नहीं, रहा हूँ? नहीं, काम- आपके बोलने से हो जाएगा क्या? मैं क्या बोल रहा हूँ? नहीं बस तो होगा, एक जो बात- नहीं है वो नहीं है. मैं क्या बोल रहा हूँ, एक बात. बरं झालं ना, तो विषय संपला त्या ना. ह्याच्यात- 1 मिनिट, तो विषय संपला. मी तेच म्हणतो. कसं करायचं ते मी पाहू. मैं ज्यादा से ज्यादा वो 8 दिन का जो है वो हटा सकता हूँ, और जितने दिन काम बंद है उतने दिन का तो पैसा कैसे देंगे? 50 लाख रुपए दिन के नुकसान हो रहा है, कहाँ से देंगे? और जितने दिन नियम तक नियम हाय मलाही माहित आहे. ये लोग अब नो पे दुनिया में कहीं चले पहिला जाओ. 1 दिवसाचा जो आहे त्याला 8 दिवस पकडल्या जाते, नंतर तो प्रत्येक दिवस पकडल्या जाते.
तुझे मैनेजमेंट के हाथ 8 दिवस आहे ते हे कर, पर उसका पगार समझो नहीं दिया तुमको ओवर टाइम में जैसा पिछले बार अपन ने एक किया था सर, काय वो- केलं होतं रे आपण मागच्या मागच्या वेळेस आपण 50-50 केलं. आणि CLPL हा. केलं. मॅनेजमेंटने केलं अर्ध काम करायचं. मागच्या वेळेस काय केलं. केलं 4 दिवसाची ड्युटी आम्ही दिल्या होत्या आणि बाकीच्या यांच्या CLPL मधून ऍडजस्ट केलेल्या होत्या. द्या ना मग आता बी तसं करतो आम्ही. नहीं, ऐसे बताओ ना, आप बताओ. की आता ही जर का टॉप मॅनेजमेंटशी आम्ही बोललो आहे असं नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की हे जर रिपिटेशनचं वारंवार होत राहील नाही मी हे अंतिम आहे, याच्यानंतर ना मी येणार नाही काही ये येणार कैसे कैसे पता ये अंतिम है? मैं- ये कैसे कैसे ये- आता सगळं आपण लढू 2028 मध्ये. हाँ नहीं नहीं ये तो बराबर ये है. तो Agreement. नहीं, ये तो कोई बात विषय नहीं नहीं ना. कोई बात नहीं होती. नाही नाही ये कहीं दुनिया में नहीं नका होता. देऊ नका देऊ पगार द्या मधातला जो रस्ता काढा चला नाही पाहिजे पगार. रीजन दिया ना सर, जो ताकत दी वो दे दिया. वो आपका 5,000 वाला जो है एक वो बात तो ठीक है, वो नहीं हो सुनो, सकता. एक बात सुनो आप, जो ये लोग बोल रहे हैं कि पहले दे देते, स्ट्राइक हुई थी, चलो कोई बात नहीं. 10 गुना बढ़ाने की हमारी ताकत होती, हम स्ट्राइक एक मिनट खत्म अरे होने देना रुको, बेटा. एक मिनट. हम पहले ही नहीं कर देते, हमको शौक है स्ट्राइक कराने का. वो ताकत नहीं थी, लेकिन क्या होता है कई बार आपके पास में ऐसी स्थिति आ जाती है कि चलो अभी जैसे घर में कोई बीमार हो गया और कुछ करना है तो पहले बीमारी को देखना पड़ता है. उस तरीके से अपन ने 250 को ढाई हजार तो कोई शौक से या अफोर्डेबिलिटी से नहीं किया, वो एक बीमारी जैसी चीज हो गई थी स्ट्राइक, उसको खत्म करने के लिए अपन ने पैसे डाले. 50% वाला जो स्लैब दिया था. हाँ, और हमने अपने हमारी ताकत नहीं है. मैं तो खुलाम बोल रहा हूँ ना कि आप ले आओ सीए और मैं सारे पेपर दे देता हूँ और उस सीए से फिर समझ लो कि इनकी ताकत है या नहीं है. बरं कंपनी स्लॅब चला द्या स्लॅब भरून काढतो. सीएफ किस चीज का होता है, क्या होता है सीएफ? कंपनी तो बिल्कुल चल नहीं रही, अपने को ऑलरेडी यहाँ के आदमी निकाल के वहाँ जबरदस्ती काम कराना पड़ता है. नाम बताऊं उसको, सबको डिपार्टमेंट के नाम मालूम है जो चल ही नहीं रही. एक्स्ट्रा काम कहाँ से कराऊं बताओ ना मुझे. आप सब लोग कंपनी में ही हो ना, आपको पता है ना कौन से डिपार्टमेंट परमानेंट बंद है सालों से. आपको बताता हूँ, आइए आपको दिखाऊंगा, सालों से बंद है. अपन वो डिपार्टमेंट के लोगों को भी पगार दे रहे हैं, जबरदस्ती काम दे रहे नहीं है तो भी. इसमें अभी एक बात बता दो, भाऊ आए, भाऊ जो बोलेंगे जी मैं तैयार हूँ. करा भाऊ तुम्ही करून द्या फायनली. तुम्ही म्हणा पहिले ड्युट्याचा विषय करा. आता यांचं बोनस मेन आहे तुझं, त्यांचं म्हणणं आहे बोनस 20% कोणत्याच नाही पण वाढवा ना आम्ही करतो ना कमी करा ना, काही ना काही. बोनसचा नियम असा की 7,000 और मिनिमम वेजेस विचेवरी आहे. दर 6 महिन्यानंतर DA वाढतो आणि त्या DAचा इम्पॅक्ट बोनस येतो. आम्ही सेमी स्किल कॅटेगरीमध्ये हा आहे त्याची सेमी स्किलचं मिनिमम वेजेस करतो, त्याच्यामध्ये दर 6 महिन्याने DA ॲड होतो, त्याच्यावरती 13.5%. तर दरवर्षी बोनस वाढते. हे स्किल कॅटेगरीमध्ये आहे, त्याचा स्किल कॅटेगरीचा मिनिमम वेजेस करतो. तर हे ही मागास तशी पाहिली तर दरवर्षी ऑटोमॅटिक बोनस वाढत आहे. सर तसं नाही आहे, कारण की आपण इथे सेटलमेंटसाठी बसलेलो आहोत ना. बोनसचा कायदा काय म्हणजे बाकी कंपन्यांमध्ये 18% 20% मिळते बोनस. तर आपल्या इथं आपण ह्याचा फायदा काय म्हणजे तो नाही. कधी आता आपण सेटलमेंट करत असेल त्याच्यामध्ये 2% 3% तुम्ही वाढवू शकता ना. बाकी कंपनी की हो, बात करेंगे ना, एक सेकंड 13.50 ह्याच्यात हे करतो ना. बाकी कंपनी की बात करेंगे तो 8.33 टोटल कंपनियां दिखाऊंगा. अनुग्रह देतील सर. आपण कुछ ह्याचा नहीं देते, ह्याचा- कितनी कंपनियां दिखाऊं मैं तुम्हें बोलो. कितनी कंपनी कामगार अधिकारी बैठे पूछ लो, कितनी कंपनी दिखाऊं जो 8.33 देते हैं. त्याचं म्हणणं एकाच शब्दात आहे ना, आज अगर फाइनेंशियल बर्डन कंपनी पे आता है तो 2 महीने के बाद वैसी भी बंद होती है, वो आज बंद करो, ऐसा उनका जब कहना है तर समजून घ्या ना. ते त्यांच्यात ते तर शेवटी कोण आहे रे, ते पगारीत आहे ना. तुम्हाला कमी असं त्यांना जास्त असं. मेरे को थोड़ी अपने जेब से देने का है, या मेरे पिताजी की कंपनी नहीं है. सर एक बात बोलो. बोलो दो बोलो ना. कैसा है सर कि जितने भी वर्कर है, कंपनी बंद हो ये किसी की मंशा नहीं है. सभी का हरकतें तो वही है, सभी का परिवार सर कंपनी के ऊपर ही निर्भर है. हरकतें वही है, वो अब हरकतें जो हुई है वो किसके वजह से हुई है ये सभी कोई को भी पता वजह है. से नहीं हुई है. वो अब अब देखो सर बहस नहीं कर रहे, मेरी बात सुन, आप मेरी बात ही नहीं सुन रहे. मैं ये बोल रहा हूँ कि कंपनी बंद हो ये किसी की मंशा नहीं है. सभी का परिवार इस कंपनी के ऊपर में निर्भर हो. मेरा ये कहना है, हम सभी लोगों का ये कहना है कि कुछ ऐसा समाधानकारक आंकड़ा आप दो, एक ऑफर ऐसा दो कि जिससे हम हमारे सारे वर्कर को कन्विंस करें और कंपनी चालू करें. कंपनी बंद हो ये किसकी मंशा है सर? बात हो गई क्या? हो गई. अभी क्या करते हैं समाधान? मैंने बोला ना, ये तुम समाधान बोल रहे हो, उससे समाधान ये होगा कि कंपनी ऐसे ही बंद हो जाएगी.
तो वो समाधान है क्या? हमको तुम्हारा ही भविष्य देखना है। मेरा क्या है, जैसे बताया ना, मैं तो कल मेरे को दूसरी नौकरी मिली, अच्छी चले जाऊँ। रहना यहाँ पे तुम लोग के, ये तुम्हारे भविष्य के लिए बात हो रही है, मेरे भविष्य के लिए नहीं हो रही है। सर्वात शेवटच्या टप्प्यात हे बेस पकडा, कोणता 5,400 बेस पकडा, त्याच्यावरतं जे काही वाढत हा तो शेवटच्या टप्प्यात आहे ना. तुम्हाला 2 वर्ष चान्स आहे ना. मेरे को नहीं है, हमको है, हमको आहे ना चान्स. यही लँग्वेज ही तो प्रॉब्लेम है. जी काही 5,000 होती ती राशी वाढणार आहे, जी शेवटच्याच टप्प्यात जाणार आहे. कारण की कर्जे साहेबांचं असं म्हणणं आहे की मी बिझनेसला रिफॉर्म करतो आहे आणि माझा कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या 2 वर्षामध्ये बिझनेस येईल ताळ्यावर. तेच त्यांना सांगतो आहे की हा इथं थोडंसं काय आहे, गोड मानून घ्या. क्या है, 2 वर्षांनी पुन्हा आज जितना बसायचं. लंबा गड्ढा खोदते जाऊंगा वो सामने उतना ही तकलीफ. 2 वर्षांनी बसायचं आहे ना विकास तेव्हा ठरव. आपला संजय यादव त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, एक कामगार गेला का त्याच्या इथं पाहिले का त्याला काय झालं काय नाही, त्याचा अल्सर कसा आहे काय. ऍम्ब्युलन्स मी घेऊन आलो, विकासने सांगितल्याबरोबर. म्हणजे मी पहिलेच सांगितलं तुमचं माझं पारिवारिक नातं आहे. मला मतासाठी नाही आलो मी तर पडलो 5 वर्षांनी निवडणूक आहे पाहून, लढीन तर लढीन नाही तर नाही लढीन. मॅनेजमेंट माझा परिवार आहे म्हणून आलो आणि तुम्ही या पद्धतीने त्यांच्या मागे जाता. माझ्या आता मॅनेजमेंट सोबतची चर्चा झाली, ती मॅनेजमेंट तुमच्या सोबत करेल. कोणते टप्पे झाले, तुमच्या टर्मिनेशनचं काय झालं, तुमच्या बोनसचं काय झालं. मागत आहे मी आतापर्यंत याच्यात नाही बोललो का कॅबिनेट टिकला पाहिजे मला, म्हणून मी बोललो नाही. आज मी तब्येत एक मी उलशी की नाही हागडले करून मी बोललो नाही. एकदा मला मान्य नाही यायचं, तुम्हाला सांगून काही फायदा नाही आहे. जेव्हा मला मान्य होईल तेव्हा तुम्हाला सांगेन मी, हे तुम्हाला सांगणार नाही. हे सांगणं म्हणजे याच्या अंगात लोकांच्या डोक्यात टाकणं आहे काहीतरी, आम्हाला भीक घ्यायची नाही, काहीतरी कोणाच्या डोक्यात टाकणं आहे. आम्ही कोणतंच नाही सांगणार आहे तुम्हाला. आम्हाला जेव्हा पटलं तेव्हा तुम्हाला आम्ही आरामशी सांगू. 2-3 घंट्यानं पटते का काही बी झालं चालते. आखरी एकही मुद्दे पास झाले इथं, एक उद्या पण होते आपल्याला, एकही पास नाही झालेला आहे. आपण याला मान्यता द्यायचीच नाही आहे. आपण हो नाही म्हटलं, आपण जोपर्यंत आपले मुद्दे पासच नाही झाले, इथं चर्चा झाली तेच सांगितलं. असं नाही म्हटलं का हे 5,050 5,500 झाले मी आपल्याला घ्यायला लागते, हे नाही म्हटलं. हे नाही म्हटलं. आपण वाटाघाटी करत आहोत.